विद्यार्थी मित्रांनो, इंग्लिश स्पीकिंग कोर्सच्या लेसन नंबर 17मध्ये आपले सर्वांचे स्वागत. लेसन नंबर 17मध्ये आपण प्रेपोजिशन पाहणार आहोत. प्रेपोजिशन म्हणजे शब्दयोगी अव्यय. नामे व सर्वनामे यांचा एकमेकाशी व आपसातील संबंध दर्शविणाऱ्या शब्दाला शब्दयोगी अव्यय असे म्हणतात. शब्दयोगी अव्ययांचा इंग्रजी स्पीकिंगमध्ये खूप महत्त्वाचा वाटा आहे. या शब्दयोगी अव्ययांचाच म्हणजेच प्रेपोजिशनचा योग्य प्रकारे वापर होण्यासाठी आपण त्यांचा खूप सराव करणं खूप महत्त्वाचं आहे. या ठिकाणी नेहमीच्या वापरातील काही प्रेपोजिशन व त्यांचे अर्थ दिलेले आहेत. ते पाठ करणे गरजेचे आहेत, जेणेकरून ते आपल्याला केव्हाही व्यवस्थित आठवतील व त्यांचा सहज उपयोग करता येणं शक्य होईल. पहिलं जे प्रेपोजिशन आहे ते म्हणजे अबाउट. याचा अर्थ आहे च्याविषयी, लगत, भोवती, सुमारास यासाठी हे प्रेपोजिशन वापरतात. दुसरं आहे अबोव. अबोव याचा अर्थ आहे वर, म्हणजे ज्याचा प्रत्यक्ष संपर्क नाही, वरच्या दर्जाचा, अशावेळी हे अबोव प्रेपोजिशन वापरले जाते. तिसरं आहे अक्रॉस. याचा अर्थ आहे ओलांडून, पलीकडे, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत असा याचा अर्थ आहे. चौथा आहे आफ्टर. याचा अर्थ आहे मागे किंवा नंतर, यासाठी हे प्रेपोजिशन वापरले जाते. पाचवा आहे अगेन्स्ट, म्हणजे विरुद्ध. सहावं प्रेपोजिशन आहे अलॉंग, बाजूने किंवा कडेने, यासाठी हे प्रेपोजिशन वापरले जाते. सातवा आहे अराउंड, म्हणजे च्याभोवती. आठवा आहे ॲडमिस्ट, म्हणजे च्यामध्ये, म्हणजेच मोजता न येणाऱ्या गोष्टीमध्ये आपण ॲडमिस्ट हे प्रेपोजिशन वापरले जाते. उदाहरणार्थ प्रकाश असेल, धूर असेल, त्यावेळी त्याच्या आतमध्ये जर आपल्याला सांगायचं असेल त्यावेळी हे प्रेपोजिशन आपल्याला वापरलं जातं. नववा आहे अमंग. अमंग म्हणजे च्यामध्ये, म्हणजे अनेकांच्या मध्ये जेव्हा असा अर्थ असतो त्यावेळी अमंग हे प्रेपोजिशन वापरले जाते. दहावा आहे बिफोर, समोर किंवा पूर्वी. अकरावा आहे बिलो, म्हणजे खाली. बारावा आहे बिहाइंड, म्हणजे पाठीमागे. 13व्या प्रेपोजिशन आहे बिसाइड, च्या बाजूला किंवा च्या जवळ. 14वं प्रेपोजिशन आहे बिटवीन, म्हणजे दोघांच्या मध्ये असेल तेव्हा बिटवीन वापरतात. 15वा आहे बियॉन्ड, म्हणजे पलीकडे. 16वा आहे बाय. याचा अर्थ कडेला, जवळून, पर्यंत, कडून असा याचा अर्थ होतो. 17वं प्रेपोजिशन आहे ऑफ, म्हणजे चा, ची, चे. 18वं प्रेपोजिशन आहे टिल. टिल याचा अर्थ आहे पर्यंत. 19वं प्रेपोजिशन आहे विथ, म्हणजे सह, बरोबर असा याचा अर्थ होतो. आणि 20वं प्रेपोजिशन आहे विदाउट, म्हणजे च्याशिवाय किंवा च्या वाचून, यासाठी ही प्रेपोजिशन वापरली जातात. ही जी दिलेली जी प्रेपोजिशन्स आहेत हे नेहमीच्या वापरामधली असणारी प्रेपोजिशन्स आहेत. आता या ठिकाणी आपल्याला एक चार्ट दिलेला आपल्याला दिसतोय. याच्यामधून काही प्रेपोजिशन मी मांडायचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल या प्रेपोजिशनचा काय उपयोग आहे. पहिलं प्रेपोजिशन दिसतंय बघा, ओव्हर, म्हणजे अंतराळी जेव्हा असतं त्यावेळी ओव्हर असं प्रेपोजिशन वापरलं जातं. नंतर ऑन, म्हणजे ह्या ठिकाणी बॉक्स आहे, त्या बॉक्सच्या वरती, च्यावर असं आपल्याला या ठिकाणी दिसतं. नंतर आउट ऑफ, मग च्यातून बाहेर. नंतर इनटू, म्हणजे बाहेरून आतमध्ये. नंतर वरून खाली ॲरो दिला आहे बघा, डाऊन म्हणजे खाली. परत खालून वर दिलेला ॲरो आहे म्हणजे अप. टू म्हणजे ला, आणि टुवर्ड्स म्हणजे च्याकडे, आणि फ्रॉम म्हणजे च्यापासून च्याकडे. अशा प्रकारची ही प्रेपोजिशन दिलेली आहेत. आणि खाली दिलं आहे अंडर. अंडर म्हणजे च्याखाली. अशी ही प्रेपोजिशनचे एक चार्ट या ठिकाणी दिलेला आपल्याला दिसतोय. त्या चार्टमध्ये आपल्याला प्रेपोजिशन दिसत आहेत आणि त्यांचं आपल्याला कार्यही लक्षात येईल जर आपण नीट या ठिकाणी निरीक्षण त्याचं केलं तर. आता इथे हे जी प्रेपोजिशन्स आहेत ती प्रेपोजिशनचा अर्थ आणि आपण वाक्यामध्ये त्याचा उपयोग करणार आहोत.
या ठिकाणी बघा प्रेपोजिशन आपल्याला दिसते टू. टूचा अर्थ आहे ला, कडे. गोपाल इज गोइंग टू मार्केट. गोपाळ मार्केटला जात आहे. दुसरा आहे फ्रॉम म्हणजे च्या पासून. माय व्हिलेज इज 50 किमीज फ्रॉम कोल्हापूर. माझे गाव कोल्हापूरपासून 50 किमी आहे. नंतर अप. अप याचा अर्थ वर. द चिल्ड्रन क्लाइंब अप द ट्री. मुले झाडावर चढली. नंतर बघा डाऊन आहे. केदार रॅन डाऊन द हिल साईड. केदार टेकडीवरून खाली पळाला. नंतर बघा ऑन. ऑन म्हणजे च्यावर. द बुक इज ऑन द टेबल. पुस्तक टेबलावर आहे. ओव्हर म्हणजे वर, अंतराळी. द बर्ड्स आर फ्लाइंग ओव्हर द हेड. पक्षी डोक्यावरून उडत आहेत. नंतर बघा अंडर. अंडर म्हणजे खाली. द डॉग इज जम्पिंग अंडर द मँगो ट्री. कुत्रा आंब्याच्या झाडाखाली उड्या मारत आहे. नंतर इन आहे. च्या आत. अ पेन्सिल इज इन द स्कूल बॅग. पेन्सिल शाळेच्या बॅगमध्ये आहे. इंटू च्यातून आत. गर्ल्स आर गोईंग इंटू द क्लास. मुले वर्गात जात आहेत. आउट ऑफ च्यातून बाहेर. बॉयज आर कमिंग आउट ऑफ द क्लास. मुले वर्गातून बाहेर येत आहेत. अमंग अनेकांच्या मध्ये किंवा घोळक्यात. ॲन ऑरेंज इज अमंग द लीव्ज. संत्रे पानामध्ये आहे. अराउंड च्या भोवती. डोंट थ्रो डर्टी थिंग्स अराउंड माय हाऊस. माझ्या घराभोवती घाणेरड्या वस्तू टाकू नकोस. नंतर थ्रू च्यामधून आरपार. द थीप एंटर द हाऊस थ्रू द विंडो. चोर खिडकीतून घरात शिरला. नंतर अक्रॉस म्हणजे च्या पलीकडे, ला ओलांडून असा याचा अर्थ आहे. माय हाऊस इज जस्ट अक्रॉस द रिव्हर. माझे घर अगदी नदीच्या पलीकडे आहे. नंतर येते बघा बिसाईड म्हणजे च्या कडेला. ही इज स्टँडिंग बिसाईड द रोड. तो रस्त्याच्या कडेला उभा आहे. नियर म्हणजे च्या जवळ. साक्षी लिव्ज नियर द स्कूल. साक्षी शाळेजवळ राहते. नंतर पुढे बघा बिटवीन. दोन वस्तूंमध्ये आपल्याला दाखवायचं असतं त्यावेळी हे प्रेपोजिशन वापरलं जातं. राजू सॅट बिटवीन मोहन अँड रोहन. राजू मोहन व रोहन यांच्यामध्ये बसला. अवे म्हणजे दूर. माय हाऊस इज 1 किमी अवे फ्रॉम द एस टी स्टँड. माझे घर एस टी स्टँडपासून 1 किमी दूर आहे. ॲट याचा उपयोग विशिष्ट वेळ दर्शवण्यासाठी होतो. केदार केम ॲट 8 PM. केदार रात्री 8 वाजता आला. ऑन विशिष्ट दिवस, दिनांक, वार यापूर्वी वापरतात. आय वॉज बॉर्न ऑन द 5th मार्च 1985. माझा जन्म 5 मार्च 1985ला झाला. फ्रॉम एखादी क्रिया केव्हापासून सुरू होते किंवा झाली हे दाखवण्यासाठी फ्रॉम वापरतात. आय विल स्टार्ट माय वर्क फ्रॉम संडे. मी माझे काम रविवारपासून चालू करेन. नंतर बघा इन आहे बघा. विशिष्ट कालावधीत घडणाऱ्या गोष्टींसाठी इन वापरतात. द स्कूल रिमेन्स क्लोज्ड इन एप्रिल. शाळा एप्रिलमध्ये बंद राहते. द सिन्स आहे बघा. क्रिया नेमकी कधी सुरुवात झाली त्या काळापूर्वी वापरतात. आय हॅव बीन वर्किंग सिन्स मॉर्निंग. मी सकाळपासून काम करत आहे. त्यानंतर बघा ड्युरिंग आहे. विशिष्ट कालावधीमध्ये घडणाऱ्या घटनांसाठी वापरलं जातं. जनरली वी प्ले क्रिकेट ड्युरिंग विंटर. सर्वसाधारणपणे आम्ही हिवाळ्यात क्रिकेट खेळतो. बाय सर्वसाधारण कालावधीसाठी बाय वापरतात.
यू मस्ट फिनिश द वर्क बाय मंडे. सोमवारपर्यंत तू तुझे काम पूर्ण केलेच पाहिजेस. नंतर टील, विशिष्ट कालावधीसाठी टील वापरलं जातं. ही विल बी हिअर टील नेक्स्ट मंडे. तो पुढच्या सोमवारपर्यंत तो इथे असेल. नंतर बघा बिफोर आहे. बिफोर म्हणजे चहापूर्वी. ही रीच्ड द बस स्टँड बिफोर 8 o'clock. 8 वाजायच्या अगोदर तो एस टी स्टँडवर पोहोचला. इथे काही सरावासाठी वाक्य दिलेली आहेत. आपण ह्या प्रिपोजिशनचा खूप सराव करणं गरजेचं आहे. कारण प्रिपोजिशनचा वापर करणं म्हणजे वाक्याचा सेन्स लक्षात घेऊन त्याचा वापर करणं होय. त्यामुळे आपल्याला या प्रिपोजिशनचा चांगल्या प्रकारे सराव करणं गरजेचं आहे. इथे काही सरावासाठी काही वाक्य दिलेली आहेत आणि आपल्याला रिकाम्या जागा भरायच्यात. बघा, फिल इन द ब्लँक्स विथ सुटेबल प्रिपोजिशन्स. आपल्याला योग्य प्रिपोजिशन्स वापरून ही वाक्य पूर्ण करायची आहेत. जेव्हा आपल्याला वाक्यांचा अर्थ समजतो त्यावेळी आपल्याला योग्य प्रिपोजिशन वापरणं सोपं जातं. तर बघा, पहिलं प्रिपोजिशनसाठी वाक्य आहे, मीना इज डॅश डॅश द गार्डन. मीना इज डॅश डॅश द गार्डन. या ठिकाणी उत्तर येईल इन. मीना इज इन द गार्डन. मीना कुठे आहे? गार्डनमध्ये आहे. या ठिकाणी बघा, सूर्याजी वेटेड ॲट द कल्याण गेट. या ठिकाणी ॲट हे प्रिपोजिशन या ठिकाणी येईल. श्याम्स हाऊस इज डॅश डॅश द क्लिनिक. श्याम्स हाऊस इज डॅश डॅश द क्लिनिक. या ठिकाणी ॲट, ऑन, बिहाइंड या ठिकाणी प्रिपोजिशन आहे. त्याच्यापैकी आपल्याला योग्य प्रिपोजिशन्स वापरायचं आहे. मग श्यामचं घर हे क्लिनिकच्या मागे आहे, पाठीमागे आहे. कसं येईल? श्याम्स हाऊस इज बिहाइंड द क्लिनिक. किसान वर्क्स हार्ड डॅश डॅश हिज फार्म. हे वाक्य किसान वर्क्स हार्ड ऑन हिज फार्म अशा प्रकारे होईल. पाचवं वाक्य बघा, द बॉय इज क्लाइम्बिंग डॅश डॅश द लॅडर. बघा, ॲट, इन, डाऊन असं आहे. मग कसं होईल सांगा? द बॉय इज क्लाइम्बिंग डाऊन द लॅडर. द ट्रेन इज गोईंग डॅश डॅश द टनेल. इन, इंटू, ॲट. द ट्रेन इज गोईंग थ्रू द टनेल. सातवं वाक्य बघा, डेव्हिड नेव्हर स्टेड डॅश डॅश देम फॉर लॉंग. कसं वाक्य होईल बघा? डेव्हिड नेव्हर स्टे विथ देम फॉर लॉंग. रमन वॉज ब्रॉट डॅश डॅश द किंग. ते काय येईल बघा? इथे येईल रमन वॉज ब्रॉट बिफोर द किंग. म्हणजे राजाच्या समोर रमनला आणले. अशा प्रकारे ही विविध प्रिपोजिशन्स आहेत आणि त्याचा योग्य वापर आपल्याला करता येणं गरजेचं आहे. मग त्याचा वापर योग्य प्रकारे आपल्याला करता येण्यासाठी त्याचा सराव करणं गरजेचं आहे. त्या प्रिपोजिशनचा अर्थ पाठ करून आपण घेणं गरजेचं आहे. कारण सरावानेच या गोष्टी आपल्याला करणं शक्य होणार आहेत. आणि प्रिपोजिशन हे इंग्रजी स्पीकिंगमधला महत्त्वाचा पार्ट आहे. तर बऱ्याच वेळा प्रिपोजिशन वापरण्यामध्ये आपल्याला गोंधळ निर्माण होतो. त्यामुळे हा गोंधळ न होण्यासाठी आपण ही व्यवस्थित पाठ करणं गरजेचे आहे. धन्यवाद.